ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नागपूर गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रामध्ये सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाघ आणि बिबट्यांच्या स्थलांतराच्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी नाही। 8 वाघ आणि 6 बिबट्यांच्या स्थलांतराचा प्रस्ताव रखडलेलाच। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 2 वाघिणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थानिकांचा विरोध। प्रजनन काळामध्ये असलेल्या या 2 वाघिणींपेक्षा हल्लेखोर वाघांना इतरत्र हलवण्याचा आग्रह। नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्यांच्या प्रश्नी आता विद्यार्थ्यांसह नागरिक आक्रमक। देवगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन। बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत शाळेत न जाण्याचा विद्यार्थ्यांचा पवित्रा। उमरेड पवनी करहांड या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पातील F2 वाघिणीचा तिच्या 5 बछड्यांसह मुक्त संचार। वाघिणीचं कुटुंब रस्त्यावर फेरफटका मारत असतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद। दरम्यान अमित खापरे यांनी हा टिपला क्षण। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या लहान या ठिकाणी उसाच्या शेतात आढळला 35 ते 40 किलोचा अजगर। तर मोर गिळालेल्या या अजगराला सर्पमित्रांनी केलं सुखरूप रेस्क्यू। सांगलीच्या हिंगणगाव या ठिकाणी खुर्दमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। कोल्हापूरमधील साखर कारखान्यांप्रमाणे सांगलीमध्ये ऊस दर जाहीर करण्याची मागणी। 12 तारखेच्या ऊसाचा दर जाहीर न केल्यास रस्त्यावरून एकही ऊसाचं वाहन जाऊ देणार नसल्याचाही इशारा। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक। PMRD अंतर्गत होणाऱ्या रिंग रोड मोजणीला आणि जंक्शन स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध दर्शवल्यानंतर बैठक घेण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचंही आश्वासन। इचलकरंजीमध्ये 10 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक आक्रमक। तर लालनगर परिसरातील महिलांचे रास्ता रोको आंदोलन। या रास्ता रोको आंदोलनामुळे लालनगर चौकातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। यवतमाळच्या एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयावर एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांची धडक। तर दारव्हा आगारातील व्यवस्थापकानं हेतुपुरस्सर त्रास दिल्यामुळे महिला कर्मचारी आक्रमक। तक्रारींकडे 5 महिन्यांपासून दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप। पुण्याच्या खेडमध्ये एसटी महामंडळाविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। ग्रामीण भागामध्ये एसटी बस वेळेवर न गेल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम असाही आरोप। तर अतिरिक्त बसेस सुरू करण्याची मागणी। कोल्हापुरातील दौलत सहकारी साखर कारखान्याचा वाद विकोपाला। दौलत कारखाना बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय। तर कारखाना सुरू करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस। आमदार शिवाजी पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। साताऱ्याच्या फलटणमधील जिंती गावामध्ये जितोबा काळभैरव जन्मोत्सव सोहळा संपन्न। जितोबा मंदिरामध्ये हजारो पणत्या लावून दीपोत्सव साजरा। ड्रोनच्या माध्यमातून टिपली दृश्य। हिवाळा सुरू झाल्यामुळे पंढरपुरातील विठ्ठलाला उबदार कपड्याचा पोशाख। तर देवासाठी उबदार रजई, शाल आणि रेशमी मुंडाचे समावेश। कोल्हापुरातील खासबाग मैदान दुरुस्तीसाठी पैलवानांच्या आंदोलनानंतर आता प्रशासनाला जाग। महापालिकेकडून खासबाग मैदानातील स्वच्छतेला सुरुवात। शुक्रवारपासून पैलवानांना खासबाग मैदानात सराव करता येणार। पुण्यातील पुरंदर विमानतळासंदर्भात राज्य शासनाला आता जिल्हा प्रशासनानं पाठवला अहवाल। महिन्याअखेरीस राज्य शासनाकडून जमिनींचा आणि बाधित गावांमधील घरांचा मोबदला ठरवला जाणार। यवतमाळ जिल्हा बँकेच्या 133 पदांच्या भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती। दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे हे निर्देश। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नव्यानं बांधण्यात येत असलेल्या ठाणे जिल्हा रुग्णालयाची केली पाहणी। तर लवकरच पार पडणार लोकार्पण सोहळा। एकूण 900 बेड्सची व्यवस्था जिल्हा रुग्णालयामध्ये असणार। एकूण 10 मजली रुग्णालय बांधून पूर्ण। धाराशिवच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त। गैरव्यवहार आणि बँकेला वाचवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका। 29 कोटींच्या घोटाळ्यांचा संचालक मंडळावर ठपका। राज्य मंत्रिमंडळाची कारवाई। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर। लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती। जयदत्त क्षीरसागर 4 टर्म्स आमदार म्हणून बीड विधानसभा मतदारसंघात निवडून गेले। नांदेडमधील 13 नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र। नगरपालिका निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये नवीन राजकीय समीकरण जुळलं। जागा वाटपाचा फॉर्म्युला 1-2 दिवसात देऊ, काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांची माहिती। राज्यातील महायुतीचा पहिला उमेदवारी अर्ज खेड निवडणूक अधिकाऱ्यांकडे आता दाखल। तर माधवी बुटाला यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना योगेश कदम महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते।
परळी नगर परिषदेसाठी 3 दिवसात 1 नगराध्यक्ष 2 नगरसेवकांचे अर्ज दाखल, तर परळीमध्ये 34 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार. उमेदवारांना 17 नोव्हेंबरच्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार. धनंजय मुंडेंच्या दीर्घायुष्यासाठी बीडच्या बरड या ठिकाणी समर्थकांकडून दुग्धाभिषेक, धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, मुंडेंवर जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होतोय. कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाभोवती अतिक्रमणाचा विळखा, तर पालिकेकडून अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू. नाट्यगृह परिसर सुशोभीकरण केलं जाणार. अमरावतीमध्ये लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर जीवघेणा हल्ला, साहिल लॉन या ठिकाणी विवाह सोहळ्यात गोंधळ, हल्ल्याचा थरार ड्रोन कॅमेऱ्यात कैद, नवरदेव जखमी तर नववधू स्टेजवरच बेशुद्ध पडली. तर साताऱ्यामध्ये इंस्टाग्रामवर महिला असल्याचं भासवून खंडणी मागितली. वीर धरण परिसरामध्ये बोलावून 3 जणांनी युवकाला मारहाण करत लुटल्याचा प्रकार. शिरवळ पोलिसांनी 3घांनाही अटक केली. मनसे तालुकाध्यक्ष इरफान शेख याचाही यामध्ये समावेश. धाराशिवच्या लोहारामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. शेतकऱ्याकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतलं. नाशिकच्या सिन्नरमध्ये चाकूनं दहशत माजवण्याचा प्रयत्न, तर एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली. दरम्यान दहशत माजवणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंडई काढली. पुण्याच्या भोरमध्ये ट्रान्सफॉर्मर फोडून 80 किलो कॉपर वायरची चोरी, अज्ञात चोरट्यांविरोधात यावेळी राजगड पोलिसात गुन्हा दाखल. बीड तालुक्यातील मंजरी फाटा या ठिकाणी धुळे सोलापूर महामार्गावर तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उलटला. 16 टायर ट्रक रस्त्यावरच उलटल्यामुळे एका बाजूची वाहतूक यामुळे विस्कळीत झाली होती. ट्रक हटवण्यासाठीचे प्रयत्न सुरू. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परची स्कूल बसला धडक, नांदेडच्या मुदखेड या शहराजवळची घटना. तर युनिव्हर्सल पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेजचे 40 विद्यार्थी यामध्ये अगदी थोडक्यात वाचले. टिप्परच्या धडकेत स्कूल बसच्या काचाही फुटल्या. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये दुचाकीचा भीषण अपघात, अपघातामध्ये 2घांचाही मृत्यू, अपघातात 1 जण गंभीर जखमी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.